आलोय बघा आपल्या इकडल्या शेतात. तुम्हाला दिसतंय बघा. याल तू जरा घाणगुण इकडे काढायचं चालू आहे तर गडी कामाला लावलं होतं. घाणगुण कशी काढली कशी नाही दावते तुम्हाला. चला उठ. इतर आल्यापासून बसली बघा. मग तिथं पेखाड्यानी झालंय काय करू वाटत नाही. रानात येडा घातला चौकंड रानात फिरून आलो सगळी झाली बरं. पोर तेवढी दोन घरी यायची नाहीतर समधी आली चप्पल घालून टाकायची. ही आपली घाणगुण काढायला दिलं फुकटच दिलंय बरं का. ही तुम्ही घेऊन जावा म्हणलं फक्त आमचं रान लवकर रिकाम करा कारण की आम्हाला रान घ्यायचंय. रान घ्यायचंय नीट करून. आणि काय तिकडे आता आयचं जाऊन काय चिल्लर बघायचं आहे का तिने तोडून टाकलेलं आहे की कसं केलंय बघा एकदम स्वच्छ रान किती भारी दिसतंय. रान कसं दिसतंय काजळाची वडी असते कशाची काजळची वडी तसं झालंय रान बहिणी. रान एकदम गार झरा यावं काळ कुठं दोंडा बघायला नाही एकदम असं धान धुवून काढल्यामुळं पूर्णपणे असं रान रिकामं झालं नाही झालंय. काय झालंय तुला काचा पिचा येते बरं का. एवढं इथं बाटले फुटले त्या एकदम असं. आता काय करायचं JCB लावायचा आणि दाबायचं एका जागेला समजा काय असेल ती आणि घाण एक काडी लावून द्यायची पेटवून शिना आहे ना जाता मध्यंतरी घ्यायचं कुणाला इकडे. तर आता हे बघा ही ह्यानी रान आपली म्हणजे इथं ही केलं का नाही तर रान असं आहे बघा. काळं कुईट पूर्ण आहे. जरा दाबून बसल्यामुळे माती निघत नाही पण झाडाच्या सावलीला अशी रान सेफ मध्ये राहिली. चांगली येते व आपल्याकडे रान वेगळी ही रान वेगळं आहे. काळं रान आहे ही एकदा जर पाणी दिलं तर लवकर पाणी सुद्धा येत नाही. ही रान असं रान आहे ही. आणि इथलं चिल्लार काढलेलं पूर्ण हे वय असत आपल्या इकडे काढून हळूहळू टाकलंय. इथं थोडं हाय कुणी काढलंय आणि इथं कुणी तर काढले. त्यांच्यातलंच कोण तर असेल किंवा दुसरं कोण असेल. काय करायचं वाळल्या लाकडाला कोण काय करणार काय करायचं आपल्याला पण हाय व काढलंय म्हणती रान मस्त वाढावं पण झाडं आल्यामुळं काय झालंय आपल्याला रानाचं काय जजमेंट लाग नाही. घाण सगळे घाण गेली म्हणजे रान रिकाम होत आहे. ह्याकडेच ते ह्याकडेला चिप रिकामी दिसती रानाची. काढणं लय गरजेचं आहे मेन हे आहे. आज तू सगळेजण चला म्हणलं जाऊन येऊया. गेले आल्याशिवाय पण कळत नाही. 2-3 दिवसाला हेलपाटा घालावं लागतंय बहिणीनं रानात. होय आले गेल्याशिवाय काय कळणार आहे सांगा बरं. आले शेवट अगोदर हे जे आपण येत नव्हतो म्हणून एवढा का पराक्रम झाला. इकडं असल्या कुणी पायपा फोडलेल्या टाकले त्या कुणी वंडकं टाकले तर कुणी दगड टाकले ती घाण जी दुसऱ्या रानात आहे ते आपल्या रानात टाकले तर आपण येत नाही जात नाही. त्यामुळं आणि रानपडाक असल्यामुळं मालक ना असल्यागत झाला ना. हे जे अगोदर आपण कधी आलो पण नाही बघितलं पण नाही त्यामुळे सगळी अशी घाण करून ठेवली. पण शेवटी आता सोजाळ झाल्यावर परत कोण टाकणार नाही ना. आता कशाला एकदा रान आपण सोजाळ केलं नीट केल्यावर परत कोण कशाला घाण टाकतं या घाण होतच नाही ना. या आता समजा JCB लावल्यावर समजा आपण काय असेल ती घाण काढून शिना पिटवून देणार आहे. त्यामुळे रान सगळं रिकाम होत आहे. काय टेन्शन नाही. रानाला नाव ठेवायचं जागाच नाही वर रान एक नंबर आहे. तर इकडं आलं की ह्यांना सारखा गहू बघायला पाहिजे बरं का. काय असं गव्हात यांचं मन गुतलंय कोणाच ठाऊक. मी तर म्हणतोय गावाला पाणी नाही गहू सुकून चाललंय तिकडे जाऊ नका. आणि काय आपण केला नाही त्यामुळे एवढी टेन्शन घ्यायची बी गरज नाही. हाय की ह्याच्या अगोदर असं धाडच केलं असतं त्याची मका पिका आपण नेऊ दिली नसती. पण त्यावेळेस बी काय झालं एकदा धाडच केलं बाबा तू मका काय नेऊ नको म्हणून सांगितलं तर त्यानं रातोरात मका नेली होती. लागले बरं मध्ये सुकायला जरा अडकायला. काय असेल ते होईल टेन्शन घ्यायचं. काय जळलं नाही तर होतील 2 पुतळी नाही तर व्हायचं नाही. एवढा विचार करायचा नाही. आतापर्यंत काय भेटलं होतं ते आता भेटायचंय वय जाता काहीच नाही. आतापर्यंत काय भेटलं ते आता भेटायचंय. काय होईल ते पण गव्हावर तर रानाची क्वालिटी कळतीये की रान काय क्वालिटीच आहे. रान नुसतं काळं कुईट आहे की रानाची क्वालिटी काय कळायची आहे. रान एकदम मरोळची रान असल्यागत नदीकडे जी तुमच्या भागात रान आहे ती तशी रान नाही. सेम तशी रान आहे सेम तशी रान आहे. पण आता काय करताय आपण खिलारवाडीत रान धोंडवाडीत कमीत कमी 10-15 किलोमीटरचं अंतर तिथं येऊन करायचं होईना. आपल्याला ध्यान देणं नसल्यामुळे हे एवढा मोठा कुटाणा झाला. एवढा मोठा घोटाळा होऊन बसला या. तेव्हा ध्यान दिला असतं एवढं झालं नसतं कुटाणा. न ध्यान दिल्यामुळे एवढा कुटाणा झाला बघा.
आणि स्वतःच्या जीवाला पण त्रास झाला. होय. असू द्या, त्रासही होतच असतो. आ? त्रासही होतच असतो. तर एवढा इकडं अशी अडचण आहे बरं ही. हे आपल्याला जरा थोडंसं वाळू देऊन पिटवून द्यायचं आहे सगळं हे. पिटवून दिलं की रान एकदम सोजाळ होतंय. काय कसं दिसतंय केवढं रान मोठं जेवढं मोकळं आहे तेवढं कसलं दिसतंय. ह्याच्या अगोदरच आपण म्हणत होतो रान नीट करूया, तर नाही. आपल्याला हे काय जाईल, काय करायचं असेल तसं बघा गिरायकन द्या. कॅन्सल केलंय का नाही खायचं? केलंय. आता ठरलंय का नाही आपण पिकवायचं आहे म्हणून? हा, स्वतः पिकवायचं. आता ठरलंय आपलं रान विकायचं कॅन्सल. आपल्याला भलं उशीर लागू द्या यायला. एक दिवस आपला वायपट जाईल येण्या जाण्यात. पण दुसरं जे काय आपण करायचं आहे किंवा मोहर आपण ठरवणार आहे ती तर होत जाईल का? सहजासहजी होणार. एक दोन दिवस जरा त्रास होईल, जरा अपदा होईल, जरा सवय लागस तर. एकदा सवय लागल्यावर मग नाही काय वाटत. सवय लागस तर जरा तीच होणार आहे ना. ऍडजस्ट करावं लागतं कुठं तर. होय आज जाता जरा सादळी. कशामुळे सादळी या कुणांत उईस एवढं तोंड झालंय तिचं. काय आता कसं आहे बरं का, ह्यांना पण आच लागली, त्यामुळे नुसतं इकडं जायचंय म्हणलं की लगेच चला. लगेच पण ह्याच्या आधी रानात तिकडले जायचं. जावा तुमची तुम्ही बघा, जावा काय असेल ते. त्यांना दोघांनी पटत पण आता काय भाऊजी तर तेव्हा बसले तर निवांत बसले तर एक नाही दोन नाही. चला भाऊजी तर म्हणते तर म्या आपण रान पिकूया. रान आपलं लय चांगलं आहे. आता कॅन्सल विकायचं. अहो दोघं भाऊ बोलायला दिला. मी तर या दोघांच्या तोंडाकडेच बघते. असं एकुलपुरा असलं ना भावात मग काय टेन्शन येत नाही बा. मग ती ऊस लावायचा नाहीतर काहीतरी नियोजन दुसरं करूया, बागायचं काहीतरी करूया. पण करूया मिठी लावून काय का होईना पण करूया म्हणते ती. केले शेवट काय येतंय सांगा की. काय का होईना पण करूया. पण ह्या दोघांचा एक विचार बघून शिना आम्हाला दोघीला लय भारी वाटते. का नाही वाटत? भारी वाटतंय गाव. वाटतंय का नाही? बघा बर काय तर चांगलं हो असं वाटतंय वा आम्हाला पण. आमचं पण चांगलं व्हावं. आता स्वप्न काय आम्ही पण बघतोय की आम्हाला पण वाटतं आमचं कुठं तर चांगलं हो. कष्ट केल्यानंतर ना फळ ही मिळतं. मिळतं. होय तर अगोदर हे जे आपण बजेट कसं बसवलं होतं की ह्या गटात आपण यायचं ठरलं होतं होय होय. आणि त्या दोघांना तिथं द्यायचं ठरलं होतं. पण भाऊजी म्हणलं नाही. म्हणजे धाकटे भाऊजी सुरेश भाऊजी म्हणलं नाही सगळ्यांनी हिथंच राहायचं. डोळ्यात देखत एकामेकाची तोंड रोज दिसते ती. कुणी हिथनं जायचं नाही एकामेकाला सोडून शिना. त्यात कसं आहे माहिती का त्यानं मामा नसल्यामुळं काय असेल ती आता ही भाऊ आणि आम्ही काय असेल ती होय काय. ते आहे की नाही. त्यावेळेस नाहीतर इकडे यायचं ठरलं होतं. तिथलं जे काय ह्यांच्या नावावर आहे ते भाऊजींच्या नावावर करून शिना. तिथलं आपूट जे रान आहे 1.5 एकर ते ह्यांच्या नावावर करायचं ठरलं होतं. पण ही परत म्हणायला लागली तू तिकडं आम्ही इकडं. आता काकी दादा नाही ती मग आम्हाला कोण आहे. तू जाऊ नको आम्हाला सोडून येत. मग त्या विषय काढल्यावर रडायला लागली. एकामेकाच्या गळ्या पडून शिना रडली. त्यावेळेस मग ह्यांनी म्हणलं मला जमीन प्यारी नाही पण माझं भाऊ प्यारी येतं. मी काय माझ्या भावासनी सोडून इथनं जाणार नाही. त्यामुळे बघा आम्ही जसं आहे तसं आहे तिथंच आमच्या गावात मग खेळाडवाडीत. कसं असतंय, पैसाच लाख मोलाचा आहे सगळ्याला आहे. पण त्याच्यापेक्षा नाती किंवा एका आई बापाच्या उदरातनं आलेलं भाव असू द्या, बहीण असू द्या, जरी घरातनं दिवस उगवाय बाहेर निघाले तर एका भावाचं किंवा एखाद्या बहिणीचं तोंड दिसतं ह्यातच माणसाचं समाधान लय. का तर एकामेका तोंडाकडे बघून माणूस आयुष्य जगू शकतंय. पण ती गेल्यावर त्यांच्या शब्दासंग आयुष्य जगणं लय अवघड आहे. विचार तुम्ही कसं विचार करता हो? विचार आहे ते आहे. कारण त्यावेळेस मी ही निर्णय घेतला होता त्यावेळेस थोरला भाऊ तर रडायला लागला होता ना. दोघे बी तुम्ही होता का. तर अगोदर आमचा बाप म्हणला होता आई वारल्यानंतर तुम्ही एका आई बापाची लेकरं आहे, एकामेकाला जीव देऊन राहावा. एखादा चुकला तर सांभाळून घ्या पण त्याला बाजूला टाकू नका. आणि ह्यात सगळ्यात कळतं